मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी राज्याला 2-2 मुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी आतापर्यंत काय दिवे लावलेले आहेत? अजित पवारांच्या याच वक्तव्यावर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठा आक्षेप घेतलाय. त्याचं झालं असं आहे की हिवाळी अधिवेशन आता सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनात वेगवेगळे मुद्दे चर्चिले जात आहेत. त्यातलाच हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा. आणि या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवारांनी इतके विद्यार्थी बसतात, फेलोशिप घेतात, त्याचं पुढे काय होणार, ती संख्या कमी केली, या विषयावर ते बोलत होते. आणि याच मुद्द्यावर आमदार सतेज पाटील यांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी पुढे सांगितलं की पीएचडीची जी संख्या कमी केलेली आहे, 200वर जी आणलेली आहे 1300-1400वरनं, ती संख्या पुढच्या वर्षीपासून ग्राह्य धरा. मात्र त्यावर अजित पवार बोलत असताना, म्हणजे त्याला उत्तर देत असताना, त्यांनी पीएचडी करून काय दिवे लावणार का हा प्रश्न उपस्थित केला. आणि यामुळेच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांनी यावर मोठा आक्षेप घेतलाय. या मुद्द्यावर सभागृहात नेमकं काय घडलं ते आधी सविस्तर ऐका. वसतिगृह आपण भाडे तत्वावर घेतोय आणि तिथं मुलींना ऍडमिशन त्या ठिकाणी देण्याचं काम करतोय. मगाशी बोलत असताना 200 मुलांचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये पीएचडी काय झालं सभापती महोदय, अनेक ठिकाणी सारथी, महाज्योती, बार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पीएचडीच्या करता ऍडमिशन द्या, निधी द्या, शिष्यवृत्ती द्या, अशा प्रकारच्या मागण्या यायला लागल्या. आणि ती संख्या सभापती महोदय एवढी वाढली की एवढी मुलं पीएचडी खरंच गरजेची आहे का, अशा प्रकारची चर्चा झाली. त्यावेळेस कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायची आणि चीफ सेक्रेटरींनी त्यांच्या त्या समितीमध्ये निर्णय घ्यायचा. तर त्याच्यात आता ठरलेलं आहे पीएचडी साठी आपण सारथीला 200 विद्यार्थ्यांची संख्या केलेली आहे आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या करता 75 विद्यार्थिनींची संख्या त्या ठिकाणी केली. सारथीच्या विषयासंदर्भात माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहेत की फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली, त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती. आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200च्या कॅटेगरी ठेवली. त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी. ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा, तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी दादा, पीएचडीची संख्या दादा, पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे, ज्या मॅक्झिमम होणार आहे. यामुळे होणार आपल्या या योजने, बार्टी असेल किंवा सारथी असेल, या महाज्योती असेल, या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे. तो फायदाच होणार आहे, तो काही नुकसान त्यातनं होणार नाही. आमचा म्हणण्याचा उद्देश काय दादा की 200ची अट तुम्ही लावली, ही नंतर लावली. तुम्ही 6 महिने आधी अर्ज करताना सांगायचं होतं त्यांना. त्यांनी सगळी तयारी केली, कट ऑफ डेट तुम्ही सांगितली वेगळी, त्यानंतर देणार म्हणून सांगितलं. हे यात सुधारणा करणं आवश्यक आहे असं माझं या ठिकाणी मत आहे. अगदी कठीण परिश्रमानंतर विद्यार्थ्यांचा पीएचडी साठी नंबर लागतो. एखाद्या विषयावर संशोधन केल्यावर विद्यार्थ्यांना पीएचडी अर्थात त्या विषयातली डॉक्टरेट ही पदवी बहाल केली जाते. आणि याच मुद्द्यावर लोकप्रतिनिधींनी अशा शब्दात वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. दादांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो. अजितदादांनी जे काय बोललं की तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहात का, मला अजितदादांना प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये पीएचडी केली आणि पीएचडी करून या देशाचं संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या अधिकारामुळं, भारतीय संविधानाच्या जे काही कलम आहेत, ह्या कलमामुळं आज अजितदादा देखील उपमुख्यमंत्री आहेत. हे पीएचडी केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पंजाबराव देशमुखांनी पीएचडी केली. कर्मराव भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. आणखीन महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनार्थ एका विद्येने केले. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व ह्या सर्व महापुरुषांनी पटवून दिलेलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असं बोलणं हे अतिशय निषेधार्थ आहे. आम्ही पीएचडी विद्यार्थी म्हणून ह्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री
नामदार अजितदादा पवार यांनी PhD संशोधक विद्यार्थ्यांवरती जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय बेजबाबदार आहे. आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या अतिशय कानाकोपऱ्यातून गावखेड्यातून फर्स्ट पिढी लर्नर अशी मुलं असतात, मुली असतात जे विद्यापीठासारख्या ठिकाणी येतात, त्यांचं PhDचं संशोधन करतात. PhDचं संशोधन करण्यासाठी जी तयारी असते ते प्रचंड वेगळी असते. ते सहजासहजी तिथे PhDला नंबर लागत नाही आणि अशा असताना देखील जर असं वक्तव्य करत असतील तर खूप वाईट आहे. आणि पूर्वी म्हणजे दादा आता सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत, सत्तेतल्या लोकांमध्ये त्यांनी हातमिळवणी केलेली आहे म्हणून कदाचित ते असं बोलत असतील. परंतु पाठीमागं जर बघितलं तर दादा विद्यार्थ्यांच्या बाजूने उपस्थित होते, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आग्रही होते. परंतु दादांनी आज हे काही वक्तव्य केलं यातून तमाम सगळे महाराष्ट्रातले जे संशोधक विद्यार्थी आहेत ते नाराज झालेले आहेत. दादांनी ते वक्तव्य मागं घ्यावं आणि संशोधक विद्यार्थ्यांना PhD फेलोशिप लवकरात लवकर घोषित करावी आणि विद्यार्थ्यांच्या संशोधनाला पाठिंबा द्यावा. दादांचं जे काही विधान आहे ते अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदार असं विधान आहे. PhD संशोधक विद्यार्थ्यांचं जे काही संशोधनाचं कार्य असतं त्याच्यावरून आपल्या देशाचं जे काही मूल्यांकन आणि नामांकन ठरत असतं. आपला GDP किती आहे, आपल्याकडे संशोधन किती होत आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, म्हणजे ते कला शाखेतलं असेल किंवा सायन्समधलं असेल, त्या ठिकाणी आपले PhDचे विद्यार्थी कशा पद्धतीने संशोधन करतात याच्यावरून आपल्या देशाचं जे काय भवितव्य ठरत असतं. आणि अशा महत्त्वाच्या पदवीला जर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री काय दिवे लावणार आहात असं म्हणत असतील तर आमचा PhD संशोधक विद्यार्थ्यांचा त्यांना प्रश्न आहे की राज्याला 2 मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी आतापर्यंत काय दिवे लावलेले आहेत त्यांनी देखील आम्हाला सांगावं.